पुढं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. पुढचा जो वर्ड आलाय तो आपल्याकडे कुठला आलाय पाहू. कन्वर्ज करणे. चला फास्ट. ओके चला कन्वर्ज शब्द आला. कन्वर्ज. बरोबर. आता नीट आहे का. डायरेक्ट तुम्हाला काय विचारले. अँटोनिम विचारले. काय विचारले. अँटोनिम विचारले. एखादी गोष्ट कन्वर्ज करणे म्हणजे काय करणे. थोडक्यात इथं लक्षात ठेवा. एकत्रित करणे. काय करणे. एकत्रित करणे. आता बघा समजा 4 ठिकाणाहून एखादे रस्ते एका ठिकाणी कन्वर्ज झालेले असतात. बरोबर. म्हणजे एकत्र आलेले असतात. पटकन क्लिअर करा. काय झालेले असतात. एकत्र आलेले असतात आणि म्हणून त्याला म्हणायचं कन्वर्ज म्हणजे एकत्र करणे. मग दुसरा विषय काय येतो त्याला. एकत्र येण्याच्या ऑपोजिट विचारलाय. काय विचारला. पटकन आन्सर द्या. 2 नंबर पुरवले हुशार आहे आपली. बरोबर. चला आता इथं ब्रेक करणे म्हणजे ब्रेक म्हणजे तोडणे. 2 ब्रेक आहे बरोबर. एक आहे BREAK आणि दुसरा आहे BRAKE ब्रेक. हे ब्रेक नाउन आहे आणि हे ब्रेक वर्ब आहे. नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी. ह्याचा सेकंड फॉर्म होतो ब्रोक. ब्रेक ब्रोक ब्रोकन. चला आणि हे नाउन आहे. ब्रेक म्हणजे डिव्हाइस ऑफ स्टॉपिंग. बरोबर. समथिंग एखादी गोष्ट. चला युट्यूबवर एवढे जबरदस्त लेक्चर आतापर्यंत पाहिले नव्हते सर. तुम्ही शिकवता. थँक्यू सो मच. कपिल दादा थँक्यू सो मच. तो तुमचा मोठेपणा आहे पण दॅट इज आवर ड्युटी. ओके. तो तुमचा बोलणं हा मोठेपणा आहे. थँक्यू सो मच पण इट्स आवर ड्युटी. चला आता दुसरी गोष्ट. ब्रेक झालं. आता दुसरा आहे डिस्पर्स होणे. डिस्पर्स होणे. आता डिस्पर्स एखादं बिल डिस्पर्स करतो बघा. डिस्पॅच वेगळं आणि डिस्पर्स वेगळं. ओके. डिस्पर्स करणे म्हणजे काय. विखुरणे. लक्षात आलं का. चला स्प्रेड म्हणूया का. काय म्हणूयात. स्प्रेड म्हणूयात. ओके. विखुरणे. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. आता बघा पटकन क्लिअर करायचं. म्हणजे इथं ऑपोजिट विचारला. अँटोनिम विचारतील किंवा ऑपोजिट विचारतील. अँटोनिम विचारतील किंवा ऑपोजिट विचारतील म्हणजे विरुद्धार्थी विचारलाय आपल्याला. ऑपोजिट म्हणतील किंवा अँटोनिम्स म्हणतील आणि नियरेस्ट किंवा सिनोनिम्स म्हणलं की समानार्थी झाला. ओके. अलाय. इथं स्पेलिंग चुकलंय. स्पेलिंग मिस्टेक. इथं शब्द आहे अलाय. ALLY. अलाय. बरोबर. चला आणि मीठ बाकी कळतो तुम्हाला. ओके.